हा ते चालू स्थगिती दाखवा. स्थगिती हो स्थगिती स्थगिती नाही ठीक आहे चला केला तर त्याच्यावर स्थगिती आहे. स्थगिती म्हणजे हे काम करू नये म्हणून स्थगिती रस्ता खुला करू नये म्हणून स्थगिती आहे का? स्थगिती नाही म्हणण्यापेक्षा आम्ही अपील केलं तुमचं अपील काहीच नाही. या तहसीलदार साहेबांनी जो आदेश दिला त्या आदेशावर तुम्ही स्थगिती मिळवलेली आहे का? साहेबांचा आदेश हा साहेबांचा आदेश या आदेशावर तुम्ही अपील दाखल केले त्याची स्थगिती मिळाली का? अपील दाखवा कोणतं आहे तुमचं? किती आहे? 480 487 ना. मग ह्याचं काय झालं? नाही 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 ह्याच्यावर स्थगिती मिळवली का तुम्ही? आम्हाला बोलली तर मिळालं तर नाही विषय मिळाली का नाही ती मला पाहिजे. मिळाली नसेल तर मग तुम्ही मध्ये अडथळा करायचा नाही अजिबात. तुम्ही तुमचं स्थगिती मिळवा आदेश उलटा करून घ्या परत आपण हे करून देऊ तुम्हाला जसं आहे तसं काही विषय नाही. आम्हाला ते माझ्या नोटीस मी दिल्यात ते नोटीस. मला प्रांत साहेबांनी स्थगिती दिलेली पाहिजे ह्या आदेशात. ते असेल तर मला दाखवा आणि तुम्ही हे करा. हे कसं यांनी सांगितलंय त्यावेळेस बरोबर आहे ना. असू द्या ना काय अडचण नाही त्याचा विषयच नाही घ्यायचा. मला विषय काय सांगितलेला आहे इथं तारेचं कंपाऊंड आणि फुलाच्या कुंड्या फक्त अडथळा तेवढाच दूर करायचा बाकीचा काहीच विषय नाही आपल्याला. काय सांगितलं हे काय म्हणले प्रत्येक तारेचे कुंपण घालून तसेच फुलाच्या कुंड्या ठेवून अडथळा दूर तात्काळ दूर करण्यात यावं. तो आदेश मी आता आदेशाच्या अंमलबजावणी होणार आहे एवढाच विषय. आणि ह्याच्यावर तुमचा जर प्रांत साहेबांचा आदेश बदलला तर यांना परत तुम्हाला कंपाऊंड घालून द्यायला सांगितलं आहे. चला चला तुम्ही करा फिक्स. तुमचं ज्यावेळेस होईल ना त्यावेळेस परत तयार करून द्यायला मी चॅनल परत तयार करून मी चॅनल नाही. मला आदेश आहे तहसीलदार साहेबांचा आहे ना. साहेबांना घेऊ पंचनामा केलेला आहे का? पंचनामा मला आदेश आलाय पंचनामा काय पाहिजे मला. पंचनामाचं काही गरज नाही मला. आदेश दिला यांनी संपलं ऑर्डर आली संपलं. ते पंचनामाचा विषय नाही. मला आदेश दिले की नाही आदेशाप्रमाणे मी कारवाई करणार. ज्यावेळी पंचनामा केला असू द्या ना काही पण तुम्ही स्थगिती आणायची इतके दिवस झाले की नाही 22 पासून चाललं की नाही आज 25 तारीख बरोबर 25 तारीख तुम्ही एवढं कट करा का इथून पुढं हे एवढं एवढं कट करा. काय कसं काय करणार? एक मिनिट तुमचा विषय नाही. तुम्हाला विचारतो मी तुम्ही करा कट. जर तुमचं इच्छा नसेल तर मग आम्ही करणार आहे. मला अडथळा दूर करायला सांगितलं मी अडथळा दूर करणार. कसं करणार? आदेश आहे माझ्याकडे नाही. तुमचा विषय तुमच्या मान्यतेचा नाही का विषय. तुम्ही याचा आदेश आणा आपण परत तयार करून देऊ काय प्रॉब्लेम नाही. मी स्वतः तयार करून दे. फक्त तुम्ही ह्याचे हा आदेश रद्दबाद करून आणा आणि परत तयार करून देऊ आपण काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही करा चालू तारेचं कंपाऊंड काढायचं असं ना काढता येते. ह्याच्यावर लिहिलंय तारेचं कंपाऊंडचाच अडथळा आहे. इथं काय लिहिलंय नमूद तारेचे कंपाऊंड व फुलाची गुंडे ठेवून अडथळा केला. काय म्हणलं तारेचे कुंपण
घालून तसेच फुलांच्या कुंड्या ठेवून केलेला अडथळा तात्काळ दूर तुमच्या विरोध आम्ही गेलेलो आहे ना स्थगिती आणायची ना नाही भेटले तुम्हाला भेटल ना नाही ते आणायचं ना आणलं परत तयार करून देऊ आपण काय प्रॉब्लेम नाही मला माझी अडचण मीच आहे परत हा मग तुमच्यावरून निकाल लागला मी लिखित देतो ना परत सुरळीत करून द्यायची जबाबदारी मला माझी. काय म्हणायचं तुम्ही समजा जो काय पंचनामा केला तो पंचनाम्याचा ना मला आदेश साहेबांनी आदेश सांगितलाय आदेशाप्रमाणे मी कारवाई करायला आदेश झालाय कंपाऊंड पंचनाम्याचा विषय वेगळा आहे. समजा तुमचा आदेश येईल पुन्हा की करू आहे आपण. ते करून देणार ना पुन्हा. तुम्ही जर हा आदेश रद्द बदल केला ना तर परत करा वाचा ना आदेश वाचला हे नाही आमचा बांध निश्चित नाही काय नाही तुमचं आता काय होईल ना निश्चित जसं होईल ना तसं तुम्ही परत ऍप्लिकेशन करा मी परत करायला येणार. समोरच्या पार्टीला येणार ना मी. सांगितलेलं आहे का इथून एक बांध मिनिट. निश्चित करू मला एक सांगा बांध निश्चित तुमचं म्हणणं ऐकलं का प्रांत साहेबांनी पुढं. त्यांनी जर तुम्हाला स्थगिती दिली असती तर ठीक आहे मी थांबलो असतो पण त्यांनी ह्या आदेशाला स्थगिती दिली का स्टे दिले का ते नाही दिलं मी काहीच नाही करू शकत माझ्या अधिकारात काही नाही हो थांबू तुम्ही त्यांना नका आत घालू आतमध्ये त्यांचा काय समज नाही अजून गरज नाही इथं काढून घ्या पहिलं हा नाही तर मग हे करा ओरिजिनल मिळेल ना तुम्हाला दिलेल्या आहेत ऑर्डर इथे त्याचं अपील केलंय त्यांनी वरती त्याचा आदेश नोटीस दिलेले नाही नाही मी नोटीस दिली आम्हाला फक्त नोटीस आले का या तारखेला सर ते झालं ना पण या आदेशाची जेव्हा येणार आहे ना त्याची नाही आली आम्हाला अजून नोटीस अहो, आदेश आधी आले झाला तिला अप्लायमेंट केला असता 22 ला झालाय आदेश हा. 22 झाला पण त्याची आम्ही अपील एक मिनिट तुमचं स्थगिती आहे का तुमच्याकडे स्थगिती असेल तरच माझ्याशी बोला अन्यथा नाही तर करा चालू जरा काम नाही आम्ही करून देणार नाही बाजूला घ्या असं कसं? बाजूला घ्या चालतं बरं आमचं काय ऐकलं पाहिजे काय पण साहेब तुम्ही पण 22 तारखेला ते आले तुम्ही आम्हाला आम्ही notice चांगलं द्यायला अपील नव्हते. केले एक आमचं मिनिट मागच्या वर्षी मी नोटीस दिली तुम्हाला मला अहो, पण ही दिली असती तर आम्ही अप्लायमेंट केली असती. विषय नाही, दिली ना appeal केलेलं आहे. हे चुकी आहे ना तुमची ते तुम्ही लावायचं ते काय असेल. ते मामाने notice. हो, काय चालू? लावायला ते केलं. आमचं काय म्हणणं आहे, जो बांध आहे, तो नाही ते त्यांना. आता सध्या काय ऑर्डर अहो पण साहेब आम्ही काय म्हणतोय ऐका ना, तुमची ऑर्डर आम्ही मान्य करतो पण तुम्ही 22 तारखेला नोटीस आली ती आम्हाला दिली असती आम्ही अप्लायमेंट केली असती नाही दिलेली ती नाही दिलेली आम्हाला फक्त सर्कल येणार ही नोटीस दिली आजचे नोटीस दिले त्यांना. तुम्ही जर 22 तेवढ्या कालावधी आम्हाला दिला असता आम्ही अपील केली असती एक मिनिट 2022 ला निकाल लागलाय तुमचं काम 2022 ला निकाल लागून रद्द झालेला पण आहे एक मिनिट रद्द झालेला पण आहे तो पण दाखवा पुढे तुम्ही. रद्द झालेलं दाखवा बघा ना. ना तुमच्याकडे बघा ना, तो आहे इथे बघा रद्द झालेलं दाखवा मला दाखवतो ना. दाखवा ना तुम्ही निकाल दाखवा पण तुमची चुकी आहे का नाही ही 22 ला आलेली तुम्ही द्या पाहिजे नव्हती आम्हाला अप्लायमेंट सर्कलला तुमचं तुम्ही प्रकरण फक्त एवढंच लिहित आहे का समोरून सर्कल उद्या येणार आहे तुम्हाला नोटीस दिली ती नोटीस आहे का तुमच्याकडे हे अपील दाखल कोणी केले नाही हे तुम्हाला आता तुम्ही काय दाखव ते नका दाखव हे जुनं दाखवू नका मला आता हे नवीन दाखवा हे बघा दाखवले हे नवीन मग याची तुम्ही आम्हाला 22 तारखेला झाले ना त्या तारखेला आम्हाला दिला असतं ना आम्ही अप्लायमेंट केली तुमचा असती विषय नाहीये माझा आता तुम्ही आलेत करायला पण तो अप्लायमेंट आम्हाला नोटीस दिला असतं आम्ही अप्लायमेंट केला असतं तुम्ही तुमचं ठरवा हा, मग ते अप्लायमेंटला पहिलं नोटीसला आम्हाला सगळं देऊन द्या तुम्ही नाही ते तुम्ही- माझ्याकडून ही चुकी झाली की आम्ही त्याला देऊ शकलो नाही तहसीलदार कार्यालयात नोटीस आहे, माझं नाही अहो पण तुमच्याकडे काम काय आलेलं तुमच्याकडे आलेलं नाही ना नोटीस द्यायचं म्हणून मग दिलं ना मी नोटीस नाही दिलं हे नाही दिलं आम्हाला फक्त सर्कल येणार हे नोटीस दिले मामांनी येऊन एक मिनिट अहो फक्त सर्कल येणार आहे पण तो त्यांना जार निघला तो नोटीस नाही दिला ना मग आम्ही अप्लायमेंट केली असती तेवढ्या तारखेपर्यंत काय लिहिलंय मी हे आम्हाला बघा तुम्ही काय दिलंय फक्त आमच्याकडे नोटीस एक दाखवा मिनिट इथं लिहिलंय हजार अहो सर्कल असू द्या परंतु त्यांना 22 तारखेला भेटले तुम्ही आम्हाला अप्लायमेंट करायला तारीख कोड दिली जावा नंतरचा कसा येईल बघा. करा सर काम झाले हो. ऐका ना, एक मिनिट एका क्षेत्राचा विहिरीचा गट टाकले कोला करता येणार नाही अहो त्यांनी त्यांचं दिलं असेल परत एक मिनिट करू द्या कागदपत्र रंगली कशी ऐका ही ऑर्डर झाली ना या ऑर्डर प्रमाणे रंगली कशाची कागद ते तुम्ही तुमचं ठरवा तिथं तुमचं ऍप्लिकेशन करा वरती आम्हाला काय मी चुकीचं केलंय ना माझ्या विरुद्ध क्लेम करा तिथं जाऊ की बाया सर्कल आले त्यांनी चुकीचं काम केलं म्हणून ओके नाही चुकीच केलं आम्ही हा करा ना तुम्ही वरती तुम्ही आता अपील करणार नाही याच्यावर रस्ता केलाय म्हणून तुम्ही प्रांत साहेबांना अपील दाखल करा ना माझ्या विरुद्ध किंवा यांनी केलंय म्हणून काय प्रॉब्लेम नाही मला केलंच ना हा. तुम्ही स्थगिती आणा, पुन्हा लावून देतो मी वेळ आली तर
करा चालू. काम चालू करा. त्यांना विचारा ते स्वतः काढणार नाही. नाही काय तुम्ही काढणार आहे का स्वतः? तुम्ही आमचं ऐकून एक मिनिट, तुम्ही काढणार आहात का? मी एकदा संधी दिली होती तुम्हाला. माझ्याकडून अनाव झाल्याने चूक झाली. बंद निघाल्यामुळे मी त्यावेळेस 9 तारखेला. त्यावेळेस तुम्ही त्यावेळेस सुद्धा शिरत घ्यायला तयार नाही. काय झालं काय नाही म्हणजे 9 तारखेला मी ते येणार हे तुम्हाला माहिती होतं नाही. मग 9 तारखेला आज तारीख किती आहे? 22. मला 9 तारखेला काय झालं? संप निघाला बरोबर. मग 9 ते 22 या दरम्यान सुद्धा तुम्ही काही चौकशी केली नाहीये. तुम्ही येणार आहे म्हटलं मग चौकशी कशी केली? मग तिथं काम त्याच कामासाठी येणार मी. रस्ता खुला करायसाठी येतो म्हणलंय ना. दुसरं काय पाणी करायसाठी येणार. नाही त्याच्यावर दिले रस्ता खुला करायचा. हो करा ना चालू. कोण राहिले? काय वेळ घालतो? या निवडून सांगा बरं. नाही सांगता मग 22 झाली कसं काय 22ला आताची नोटीस दिलेली काय म्हणले ते वाचावं. उत्साह करण्याकरता कधी येणार होते? काय असेल तेव्हा कुठं मी आतापर्यंत काय केलं? काहीच नाही केलं. आम्ही आपल्याला केलं होतं. आम्ही आपल्याला केलेलं आहे ना. बरं का आपल्याला केलेलं आहे ना. मला काय म्हणायचं तुम्ही इथं पंचनामा बनावला का नाही? ऐका ह्याच्यावर तुम्ही अपील करून स्थगिती आणा. मी परत जसं तसं फोटो काढा जसं तसं करून द्या ना तुमचं. तो खर्च माझा झाला तरी चालेल. तुम्ही स्थगिती का नाही आणली? 9 तारखेपासून एकदा 9 तारखेला सुद्धा बोलवलं तुम्ही यांना. भारत बंदमुळे मला येता नाही आलं. काम करा तुम्ही एक महिन्या दिवसाची त्यांच्या मुदत घ्या आणि नाही, मुदत बिरत नाही. मुदतच्या विषयी त्यांना 2022 पासून त्यांनी काहीच केलेलं नाही त्याच्यात. 2022 जो आदेश झालाय त्या आदेशात त्यांनी काहीच नाही केलेलं. मग आता कायची मुदत? आणि नाही तर 9 तारखेपासून त्यांनी करायला पाहिजे होतं ना. आम्ही अपील केलेलं आहे ना. हो द्या ना. ज्या अपीला तुमच्या अजून निर्णय आला मी परत बनवून देणार. मी माझ्या खर्चात बनवून देणार. हे स्पष्ट सांगतो. त्याला काही विषय नाही. तुम्ही ज्यावेळी समजा तिथे पंचनामा करत तुम्ही होते का स्वतः? नाही मी मला आदेशातला तहसीलदार साहेबांचा पुष्कळ झालं. मी आदेशात जेव्हाच काम करणार. जो आदेश दिलाय त्या पद्धतीने काम करणार. त्याच्यावर परत तुम्ही रिपोर्ट पाठवणार मी. आज हे केलंय खुला करून दिलाय. फॉलो करून दिलं मग ते म्हणते तुम्ही भांडता काय? काय नाही तो नाही. हा चुकीचं झालाय ना. तहसीलदार साहेबांनी दिलेला आदेश चुकीचा आहे. त्याच्यावर स्थगिती आणा. त्याच्यावर अप्लिकेशन करा. चुकीचं झालंय तुम्ही सिद्ध करून घ्या. आमचं काय बंधन नाही. जे होईल ते जसे आदेश येतील ना भविष्यातले तशी कारवाई करा. मी करणारच. चुकीचं वाटलं की तुम्हाला बदलून देतील ना आदेश. काय म्हणणं आहे यांचं? ते म्हणते तावरीचं कंपाऊंड तोडायचं आणि त्याचा आधीच आला नाही. मला काय म्हणते ते फक्त एवढ्या मुद्दा बोलत सामना जरा जमा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे कोणी साधलं खालची नाही बसायली. थांब रे नाही पहिला फेज मध्ये काढा मग हे बसव. नाही कोणाचा मंडलाधिकारी काय नेम काय म्हणजे काय करा म्हणजे नेमकं काय कसं काय नका कोणते सांग. हा आदेश इथून तार कंपाऊंड काढायचं इथपर्यंत. गाड्या बिड्या काढायचं आणि संपला का इथून पुढं कंटिन्यू जाऊन द्यायचं. एवढंच करायचं. हा पण तहसीलदारांचा काय आदेश होता? तोच आदेश काय? कंपाऊंड आणि फुलाच्या कुंड्या काढून. अहो 4 फूट इकडं आणि 4 फूट तिकडे आहे ना. एक मिनिट इथं नाही. अडथळ्याचा आदेश आहे. 143चा आदेश नाही. अहो अडथळ्याचा पण अडथळा त्या 4 फूट येत नाही ना. नाही अडथळा तोच आहे. इथं काय लिहिलंय? एक मिनिट इथं प्रतिवादीने ताराचे कंपाऊंड आणि फुलझाडाच्या कुंड्या ठेवल्या. तो अडथळा तात्काळ दूर करावा. तोच करायचा. त्यांच्या हद्दीत आहे ना. असू द्या ना. तरी पण त्याला काही नाही. हद्द कोणची असा विषय नसतो याच्यात. रस्ता केसला आहे ना हद्दीचा प्रश्न येत नाही.
अडथळा दूर करणे. अहो, रस्त्याला माझं म्हणणं ते नाही. हा कापायचं. थांबा, रोल नाही म्हणजे नाही. ऐकू दे मला, ऐकू दे. तुझ्याशी बोलत नाही आम्ही. तू कसं काय रोल नाही म्हणतो? आम्ही कोणच्याशी बोलतो इथं? ठीक आहे, तुमच्याशी बोलू का नको ते सांगा फक्त. तुमच्याशी मी दाखवले तुम्हाला. तुमच्याशी बोलू का नको? का आम्ही भांडायचं? नाही, बोला ना. तुम्ही आले कशाला? पोलीस कशाला आणले? पोलीस कशाला आणले? तुम्ही मंडल अधिकारी कशासाठी आहात? आम्ही बोलायसाठी आलेत ना. आमचं मिटत नाही म्हणून तुम्ही आलेत ना. मग हे जर म्हणतात त्यांच्याशी बोलला का त्यांचा रोल नाही म्हणजे तुझा काय रोल आहे? तुझा काय रोल आहे ते सांग. तुझा काय रोल आहे? तुझा काय रोल आहे ते सांग. तुझा सांग. तुमचं नावच नाही तू काय म्हणला? तू काय म्हणला? त्या केस मध्ये तुमचं नाव आहे का? केसचं नको मला सांग. बोलणार आहे का? मग तुम्ही यांना सांगायचं, शिस्तीत बोलायला यांना सांगायचं. नाही तर तुम्ही आमच्यावर बळजबरी करता असं आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करू. जेव्हा का गुन्हा दाखल करा, काय करायचं ते तुम्ही करू शकता. काय माझं म्हणणं तुम्ही आमच्याशी शिस्तीत बोलायचं. आम्ही काय विचारतो ते बोलायचं. आमचं जे आमच्या प्रश्नाची उत्तर तुम्ही द्यायची. आमच्या ऐकून घ्या, एक मिनिट मला बोलू द्या. आमच्या प्रश्नाची उत्तरं समाधानकारक जर मिळाली तर आमची काही अडचण नाही, आमचं तिकडे जाऊ द्या. बोला. पण तुम्ही जर आमच्याच प्रश्नाची उत्तर देत नसाल अहो, तर तुम्ही ते प्रश्न चालणार विचारत नाही नाही. त्याला मी काय करणार? प्रश्न विचारा ना तुम्ही. मग प्रश्न विचारतो आम्ही. यांनी रस्ता कुठं मागितला? अडथळा दूर करायला सांगितलं. हा रस्ता पहिला मुळे खाली खांद्याला नका धरू, खाली इथं अडथळा दूर करण्याचं प्रकरण आहे. पण अडथळा कुठं दूर करायला सांगितलं? अडथळा हा दूर करायला सांगितलं. हा अडथळा म्हणजे तो अडथळा आहे का? असं काय करता त्यांनी नमूद केलं इथं तारेचं कंपाऊंड आणि हे. तुम्हाला अडथळा कशाच्या आधारे त्यांनी अडथळा सांगितला? तहसीलदार साहेबांना विचार. हा, मग तहसीलदार साहेबांना सांगायचं, विचारायचं ना. मग आम्हाला विचारू द्या ना तहसीलदारांना. विचारायला 2022 ला आदेश झाला. तो पण विचारायचं. असं काय करताय भाऊसाहेब तुम्ही? एक मिनिट आम्हाला सांगा, इथं 4 फूट 5 फूट तुमचा वाजा आहे का? एक मिनिट काम चालू करा तुम्ही. काम चालू करा तुम्ही. अहो, तो अडथळा चुकीचा आहे. चालू करा. तो अडथळा चुकीचा आहे. मला चुकीचं वाटतं. मला काय म्हणायचं? अहो, तुम्ही शेतकरी आहात का नाही? तुम्ही एक काम करा, या बांधापासून 4-5 फूट कशासाठी? रस्त्यासाठी कोणाकडे आलं कोणाकडे गेला त्याचा विषय नाही. अहो, तहसीलदारांचा आदेश आहे 4 फूट बांधाच्या इकडून 4 फूट तिकडे. अडथळ्याचा आदेश आहे. अहो, अडथळा तिथं नाहीये. असं काय करता भाऊसाहेब तुम्ही? अडथळा तर तुम्ही उद्या घर म्हणशाल, घर पाडशाल. असं काय करता? पडला वेळ आहे घर पाडायला. मग तुम्ही कसं काय तुम्ही हे करताय? याचा अर्थ अजिबात नाही. तुमचा आदेश असं कसं काय झालं? तहसीलदारांनी विचारा तुम्ही तहसीलदार म्हणजे बोला. अहो, विचारायलाच आम्हाला वेळ द्या ना. विचारायला 2022 पासून वेळच आहे ना तुम्हाला. 2022 विचारायला वेळ नको का आम्हाला? असं काय 2022 ला आदेश झाला. अहो, तुम्ही आमचे पेपर पहा, तुमचे नका दाखवा आम्हाला. आमचे पेपर पहा. तुम्ही त्यांना विचारलं. असू दे ना, असू दे ना. कोणाला आदेश सगळे आदेश नाही तुम्ही. आता 25 आहे. चालू आहे ना. काम चालू करा. खांबाळा आहे, थांब जरा, दम काढ जरा. सांगा त्यांना. दम काढ जरा. सांगा त्यांना काम करा. ते कट मारा, काम करा सांगा. अरे दमकाड आम्ही सांगतो थांबा बाजूला तू. थांबा जरा, थांबा जरा. थांबावं तुम्ही. आम्ही अडथळा करत नाही. तुम्ही अडथळा काढायला आलेत का नाही? तुम्ही अडथळा काढायला वाचायला नका सांगू मला. तोंडी बोला आमच्याशी. मला वाचता येत नाही. मला वाचता येत नाही. ऐका, मग तुम्ही पण तोंडी बोला आमच्याशी. नाही बोलत आहे कागद जे अहो, कागदाच तोंडी बोला. आम्हाला वाचायला नका सांगू. आम्हाला कायदा जर इतका कळत असतं तुमच्या इतकं तर मी पोलीस असतो. असं काय करताय? आम्हाला आमच्या याचं सांगा. आम्ही अपील केलेलं आहे. 19 सोडावं कागदाचं सांगा मला. अर्धाचं काय कागद जे सांगतोय तेच बोलतोय ना आम्ही. अहो, तुम्हाला वाटतं ना चुकीचा आदेश आहे, तुम्ही तहसीलदार साहेबांना भेटायला जाऊन अहो, मग चुकीच्या आदेशाच्या विरोधात जाऊ द्या ना. तुम्ही तोडीला कसं काय? तुम्हाला वाटतं ना, ऐकून घ्या. तुम्हाला चुकीचं वाटतंय ना, नंतर ते पुन्हा लावून देते आहे तसं. कोण लावून देणार? हे लावून देते स्वतः. काढायला ते झाले तर लावायला ते येणार होतं. कोणते म्हणतात का तसं? येणार का? सांगितलं काय कशावर सांगणार तुम्ही? लिहून देतो. तुम्ही आता कागदावर बोला एक तर मिनिट, तुम्ही मी काय कागदावर लिहून देणार ना तुम्हाला. कागदावर लिहून देणार मी तुम्हाला. काय? हे जर अतिक्रमण तुमचं आदेश जर बदलला तर परत जसं होतं तसं करून देणार. मी लिहून देईन मी तुम्हाला. हो, देणार. आता लगेच तोडलं झालं लगेच लिहून देणार. तोडून झालं की लगेच देणार. तोडून झालं की लगेच लिहून देणार. तोडून झाल्यावर काय तुमचा काय भरोसा आहे? भरोसा आहे म्हणजे मग 1 मिनिट भराच्यावर ठेवायलाच लागेल. ठेवावंच लागेल. भरोसा तुम्ही आमच्यावर नाही ठेवतो ना, आम्ही तुमच्यावर तुमच्यावर ठेवायचं ना. अर्ध काम झालं की अर्ध काम लिहून द्या. तुम्ही काळजी करू नका. एवढे नाही, 55 नाही, एवढे नाही. आम्ही सगळे येडे आहेत असं म्हणत आहे तुम्हाला. याच्यात कॅमेरा आहे ना. हा अहो, कॅमेरा कॅमेरा असू द्यावं. कॅमेऱ्यातलं आम्हाला कॅमेरा माहिती नाही. सगळं बदलता येतं. कॅमेऱ्यात आहे ना हे.
आम्हाला सगळं माहिती बदलता येते आम्हाला. तुम्ही काम चालू करा, मी लिहून देतो तुम्हाला, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही लिहून द्या लिहितो लगेच लिहून देतो. या बसा. हे बाळा तुला काय काय झालं? एक मिनिट एक मिनिट तुम्ही बोलू नका अजिबात. का माझा भाऊ आहे बोलला का म्हणजे कसं काय? अहो हे गेल्यावर मला जाते एकदा घ्या. हा मग ते लिहूनच बोला फक्त लिहूनच. तुम्ही बोलला का म्हणजे परत असं बोलायचं नाही. तुम्ही बोलला का कोणचा काय संबंध आहे तुम्ही कोण ठरवणार आहे? लिहून घ्या पहिले घ्या. चाल लिहून घ्या. लिहून आणा पिणार तुम्ही घ्या. त्यांचं काम पण सोय घ्या आणि त्याच्यात नमूद करा 2022 आलो होतं आम्हाला त्याच्यासाठी नाही करता अपील नाही करता. एक मिनिट मी आज दिलंय, आज रस्ता खुला करायला या याच्याप्रमाणे तार कंपाऊंड केलं, अडथळा दूर केलेला आहे. जर समजा तो अडथळा भविष्यात आदेश बदलून जर तो पूर्ववत करायचा असेल तर मी स्वतः करून देईल. हे मी तुम्हाला लिहून देणार आहे. बसा तिकडे चला बाजूला. दम काढा. हो, काम चालू करा. तुम्ही दम काढा ना. इतके काय तुम्हाला आज 7 दिवस दिलाय ना इथं संरक्षणासाठी. तुम्हाला संरक्षणासाठी तसं नसतं. मग तुमचं काय नाही दादा? तसंच असतंय. तुमचे पैसे तुम्ही संरक्षणाला तसे नाही आले. तुमचे तर पैसे त्यांनी भरलेले संबंधित कोर्टात आदेश आहे. मग थांबा ना, दम काढा ना. ते करू आम्ही, पण तुम्ही दम काढा ना. अर्धा तास जाऊ दे ना वाढाव गेला. काय काय तुम्हाला मुंबईला मग ते कुठे? त्यांना मी लिहून देऊ शकतो. लिहून देणार ना मी त्यांनाच लिहून देणार. अहो मग ते आल्यावर कंपनी करा ना. विषय तो नाही, विषय त्यांचा आलाच विषय नाही. त्यांच्या नावाने देणार, तुमच्या समोर लिहिणार आहे मी, परंतु त्यांना देणार. त्यांचा भाऊ झाले ना. नाही कंपाऊंड तोडणार कसं नसले चालतं कंपाऊंड तोडायला. ते इथं नाही मग लिहून देणार. साहेब तुम्ही इतके गायवर आले. आता आपल्याला कॅमेरा वजा बोलू तुम्ही. इतके गायवर आले म्हणजे आम्ही काय तिकडं पारनेर तालुक्यातलेच का इथलेच आहेत ना. आपले कायमचे संबंध येणारच नाहीत का परत कधी? कायद्याला धरून बोला. कायद्याचं सोडा हो. कायद्याला धरून काय बोला? आम्ही कायद्याच्या चाकोरीतून जात नाही बाहेर. नाही तिकडे आम्ही कायद्याच्या चाकोरीतून कधी बाहेर जात नाही. सांगू कागदावर जे आहे त्याप्रमाणे बोला. कागदावर आहे तेच बोलतोय आम्ही. कागदावर आम्ही तुम्हाला काय विचारलं होतं बा आम्हाला 4 फूट यांनी दिले का नाही तहसीलदारांनी. तहसीलदारांची ऑर्डर त्यांची ऑर्डर आहे काय का माझी ऑर्डर आहे? तहसीलदारांनी कॅन्सल केली काय आम्हाला एकदा पाहून द्या ना. ती काय ऑर्डर आहे? कॅन्सल करून आणा ना तुम्ही दुसरी ऑर्डर. त्याला वेळ जाणार वेळ जाणार आहे 23 पासून. तुम्ही काय करता 22 पासून? मी म्हणतो आमचं तोडू द्या हो, पण तुम्ही आमचं मनाचं समाधान करायचं सोडून तुमची मनमानी कसं काय करता? कंपनीचा काय विषय? मग आमचं ऐका ना जरा 2 मिनिटं. नाही कागदपत्र आम्ही दाखवते कुठे तुम्हाला मला कशाला दाखवतो? मग तुम्हाला फक्त ती का कागद बाकी त्यांना मान्य नाही. आम्ही तुमच्या निर्णयाच्या विरोधात बोलतच नाही. आम्ही आमचं म्हणणं निर्णय मान्य करा ना. तो निर्णय कायला मान्य करायचा? अमान्य असेल तर तुम्ही तिकडे जाऊन डबल माझा बदलून आणा. आमचं म्हणणं एवढं घेतो बघ समाधानकारक तुम्ही हे दिलं पाहिजे ना उत्तर. एवढं जर आम्हाला कागदाचं याचं कळत असलं आम्ही कायला इथं असं समजून सांगा तुम्हाला. तुम्हीच बोलून देईन आम्हाला पहिले. हे बघा वरील आदेशान्वये आज दिनांक 2 रस्त्यावरील तार कंपाऊंड व कुंड्या काढून रस्ता खुला केला आहे. तसेच पुढील होणाऱ्या आदेशाप्रमाणे या कार्यालयाकडून कारवाई करण्यात येईल. काय तुम्ही आदेश असाल त्या पद्धतीने कारवाई केली जाईल.
ओके तुम्ही काही आणा कार्यालयाकडून परंतु तुम्ही मूळ मुद्दा तुम्ही आले तर तेव्हा तुम्ही तुमचं पण नाव लिखित करणार तुमचं नाव लिखित या कार्यालय नाही या कार्यालय म्हणजे मंडलाधिकारी सही करणारा मी आहे ऐका तुम्ही सही करणारा मंडलाधिकारी नारायणगाव तुमचं नाव लागेल या ना नाव देणार ना मी नाव लिहिणार असं लिहायला पाहिजे होतं ना. आज रोजी आम्ही तार कंपाऊंड तोडत आहे पण उद्या एक मिनिट. तहसीलदारांचा आदेश घ्या याच्या विरोधात गेला तर त्याची जबाबदारी तेच आमची ना राहील ना. हे बघा तसेच पुढील होणाऱ्या आदेशाप्रमाणे या कार्यालयाकडून कुठला जो काय तहसीलदार तुम्हाला आदेश बदलून देईन त्या पद्धतीने किंवा वरचा कोर्ट काय आदेश देईन त्या पद्धतीने आदेश कसं असं होईल कसं तो ते आदेश. अर्धवट आहे ना ते वाक्य अर्धवट नाही वाक्य अर्धवट आहे. काय तुम्हाला पाहिजे या तुम्ही कार्यालयाकडून याच्यात- आम्ही आज रोजी कंपाऊंड तोडतोय असं म्हणताय का ना तुम्ही लिहिलंय हा काय म्हणलं तिथे? लिहिलंय ना रोजी रस्त्यावरील तार कंपाऊंड व कुंड्या काढून रस्ता खुला केला हा आहे परंतु म्हणा ना तसेच ऐका ना तसेच हा. पुढील होणाऱ्या आदेशाप्रमाणे या कार्यालयाकडून कारवाई करण्यात येईल ह्या दोन्ही वळींच्या मध्ये एक वळ अशी पाहिजे होती का आज रोजी आम्ही ते तसेच तिथं म्हणताय ना तिथं परंतु हा शब्द आला पाहिजे. परंतु हे कंपाऊंड पुढील न्यायालयाने किंवा पुढील तुमच्या साहेबांनी जर आदेश दिला तर हे कंपाऊंड आम्ही पुन्हा जोडून एक मिनिट स्वखर्चाने पूर्ववत करून देऊ असं लिहा ना तुम्ही. हा? ते तार कंपाऊंड आम्ही पुन्हा पूर्ववत करून देऊ. ओके आता तसेच वरील आदेश रद्द झाले तार कंपाऊंड पूर्ववत करून दिले जाईल. अजून काय मग असं त्याचं सगळे द्यायची ना आजचीच तारीख लिहायची मला आजची तारीख लिहायची मला आता आज तारीख आहे ठीक आहे चला काम चालू करा. हे काय माझी सही केलेली तुमची आणि त्यांच्या अंडर मध्ये जाते त्यांची पण सही त्यांचं काय आवश्यक बंधू साहेब पण तुमच्या अंडर मध्ये होते त्यांच्या ना. सह्या नाही होत मी जबाबदार आहे मी रिस्पॉन्सिबल मी स्वतः आहे ना शिक्का मारून देणार तुम्हाला मी असं काय खाली नाव पण लिहा त्यांचं. मी देणार ना नाव लिहून देणार सगळं मंडल अधिकारी लिहिणार सगळं लिहिणार मी बरोबर आहे पोलिसाचं काय मी सगळं लिहून देणार तुम्हाला साक्षीदारची काय गरज आहे मी सोडून द्यायला आलो ना मी सरकारी नोकर आहे मी सरकारी नोकर जमीनदार आहे. असून आम्हाला नाही त्याच्यामध्ये तुम्ही नोकर असून तुम्हालाही फायदा आहे आम्हाला जमीनदार असून हा चला हो चला सगळं करून देणार मी. शब्द दिलाय म्हणलं तो तोडणार नाही करा चालू ते स्वतः त्यांचं नाव लागेल ना काय लिहिणार नाही माझं नाव लिहिणार मी सगळे करणार काळजी करू नका. आता एवढं लिहून देतो तेवढं द्यायला काय अडचण नाही मग काय टेन्शन घ्या तुम्ही नाही ती पट्टी राहू द्या फक्त त्या पट्टीच्या कडेचं काढा हे काढा फक्त तारा काढा पट्टी काढू नका पट्टी काढू नका तुमच्या समोर आहे आता तुम्ही समोर बोलतोय बघा मापून दिलाय तुम्हाला सांगतोय ऐकून घ्या पण ते खालचं काढून घ्या रचून घेऊन ते आता आम्हाला कोबा अख्खा उपसावा लागलाय सगळं करू चला हो दे चला सगळं उपसून समोर दाखव आहे ना तेवढं इथपर्यंत नाहीच आहे तोडायचं एवढं
ते कोणते ठेवा आतमध्ये नाही आतमध्ये ठेवा डायरेक्ट त्यांच्या आतमध्ये आतमध्ये ठेवून द्या ना आत नाही राहणार हा ठेवा ना काय नाही ठेव तुम्ही त्याचं टेन्शन नाही कोणतं ठेवा लागतं तुम्ही आहे ना काढ बरं खांब दिसी काढून घेऊ हाताने गाडी आणतो बघा आपलं काय आहे कट करतो कापून टाकायचं हा हा मग तिथं काय जाळे कापू आहे ना हे सरळ आहे ना ते तिरकं करायचे कट करायचं माऊलिंग ते मग त्या खांबल्याला जोडायचं आपल्या का नाही जोडायचं मी आपला जोडीतो आला आरामपूर साईड जोडायचं इथं हे घे खंडा घे तुझा
तुम्हाला बोलायचं तुमचं काम संपलं थांबायचं लांब तुम्ही पुढे जवळ यायचंच नाही आमच्या
काय करायचं ते करतोय ना. बरं का मावली तिथं घट करून त्या खांबळ्यावर जाऊन त्याला टाक मारून काय आज ते गरम आहे ना. थोडा जीव येतो त्याला. ते जोडायचं लागेल ना आपण. जोडतोय का परत? हा मग ठीक आहे मग काय बरं ते काय करून काय प्रॉब्लेम.
पाणी आलं बाप्पा घ्या खाली दोन चार पट्ट्या वेल्डिंग मारून टाका. पट्ट्याचे तुकडे लावून टाका. पुन्हा नको वाद व्हायला की ते मागे घेतलं पुढे घेतलं. तुकडे काढायचे. थोडं पुढं घे बाहेर तुला. बटन चालू आहे का इकडे? कट करा पहिले तुकडं मापात काढा. इकडे तुटत नसतं बघा बरं का. आपलं या ना देतो तुम्हाला आज. फोन करतो तुम्हाला. तुम्ही काय करा एक मिनिट काढा. हो हो फोन करतो. हो हो हॅलो. नाही नाही मला दे ना. काय नाही जनरल द्यायचं बघा सगळं मंजूर आहे. कपड्यांना
काढा नाही ते काढायचं हे सगळंच काढायचे हे झाडं बिडं. नाही नाही हे सगळं काढायचं. बरोबर आहे ना मग झाडं कोणत्या ठेवलेले हे सगळं ठेवलेलं कंपाऊंड पॉइंट इथून त्यांचा मार्ग मग लक्षात येईल. अहो तुम्ही आमचं आहे काय तुम्हाला सगळं देणार मी तुम्ही सगळं करून देणार मी तुम्ही आणलं नाही सगळं करून देणार काळजी करू नका. नाही एक काम करा आज जगून तरी त्याला बांधा तिथे वरून खालून खालून हे करा ना. हा माऊली पट्टी काढून घ्यायचं बाहेर. आतून आलं मग गेटला नडेल आतून आलं तेवढा कारण जे नाही ना काढायची वायरला तेवढंच फक्त काढून टाक जी वायर आहे ना त्याचं नाही वायरीच्या बरोबर खाली काढायची वर बांबू लावून आपण हे घ्या वाटलं तर अहो तिथं नाही एवढं वर नाही ना तिथं परत कसं नाही करणार वायरी ठीक आहे करा. याला वेडिंग आणलं ना इथं येत असलं तर गेटला सपोर्ट भेटेल ना याच्यावर सपोर्ट भेटेल ना गेट लुटून बघ माझ्या इथे पुस्तक इथं जागेवर तुकडा माझं लुटून तेवढं मागं नाही नाही येतं असं नाही इथं एक गेट येते ना गेट येते का गेट लोक ना माझं इथं घेऊन येतं म्हणजे जागा काही जाणं जागेवर काय असं जोडू का मग पट्टे पट्टीचा तुकडा आहे
पहिलं बांबू अडकून बांधून आणि मग वर थांबलं इकडे काय नाही झाड काय ते गेले तिकडे प्रायव्हेट. झालं खोलू का आता काय हो कुठे आहे ते संपलं तुमचं काम ते JCB ला बोलवा एवढं इथून उचलून घ्या आणि जाऊ दे पुढे करा काय वेळ लागेल पाईपलाईन नाही ना वरच्यावरच होईल पाईपलाईन फक्त इथून वर निघाल ना ते मटेरियल टाकलं की बघा मी काय म्हणतो तुम्हाला काढून घेते खाली थोडे आखी काढण्यापेक्षा त्याच्यावर सगळं मशीन सगळं झालं असेल
इथं पाईपलाईन आहे सर इथं पहा बरं का इथं पाईपलाईन आहे आमचं लाईन आहे. नंतर तिथून खड्डा केला माहिती दंडासारखे ढकलून द्या भरून देतो रिवर्स येऊ दे ना माझं काय नाही बोला निंब तोडा आणि जे वरून वरून त्याला रग नाही लागायची जास्त बरोबर. ते तुमचं मशीन बिशीन बांधलं का केबल काढ पाहिजे केबल काढ तुमची का पिंट्या कुठे पिंट्या चल बोला काय कंपाऊंडच्या आधार आहे तेवढं साहेब त्यांना सांगा फोन जायचं नाही अजिबात हा वरच्यावर फोन जायचं नाही अजिबात एक फोन जायचं नाही
एवढंच काढा फक्त. थोडं ढिलं करून घ्या भरून घ्या त्यांचे. दिली घरी जाणार. कोणला दादा हो दादा इकडे समोर मला बहाणा करायचं वाट पुढे ऐक ट्रॅक्टर आणायचा काढून दे काय पैसे होईल टीव्ही दे. पण आता मला जायला मी त्या खांबाच्या हे बघ खांबाच्या इथवर आहे इथवर तिथवर नाही. ओ साहेब हा ते पहिलं बोलू घे. इथं संपलं ते हात समजा इथे ते होईन का जायला होईन पण तू बांधण रचून घ्यायची मग चुकीचं बोलत तू बांधण तू दगडात रचणार आहे. मला जेवढं जायला मी थोडी शेवट रचणार आहे. मग इथवर काय तुला रचायचं इथवर पुढं नाही. मग मी तेच हा पाईप तो पाईप बरोबर एक रशी बांधायची. ऐका माझं ऐका आता हे दिलेलं आहे. ऐका ना हा इथून इकडे रस्ता आहे इथून इकडे रस्ता आहे. हा मध्ये आहे ना त्याने इथं पुढं काढून द्यायचं मला. ऐकत आहे ते होईल ना बरोबर आहे ना. ऐकत ते भविष्यातला तुम्ही मागणी करा तुम्हाला मिळून मागणी नाही झाडं काढून घ्या झाडं बिड काढून घ्या आम्हाला भांडण करायचं नाही. काढा मग, तुम्ही तुमचं काढा ना मग. मागणी करायची नाही आम्हाला त्याला सांगतो. हा ना, JCB लगेच काढा नाही तुम्ही. नाही ते आपले बघतील. त्याला सांगितलंय हा रस्ता बाहेर याच्यात जातो ना तू ट्रॅक्टरने काढून दे काय झालेलं पैसे मी देतो तुला. काढायची गाडलं JCB. जा ते तो बघ मी सांगायचं तो JCB काढायचं खालून ते आणा तुला. लागणार, आधीच त्याला विचारते परत. मला काय विचार असं उलट मला हेच करू. बरं चला आता तुमचा विषय मिटलेला आहे तो. इथवर घ्या ना का रस्ता. अहो आता मला इथपर्यंत सांगितलंय ना
जेवढा मंजूर केला जेवढा मंजूर केला तांबे बोल नको तिथवर द्यायचा ना रस्ता. मग तुला सांगतो मी केस करतो, मी सांगतो का आम्ही थर्ड पार्टी आमचं नाही काय याच्यावर आम्ही करू का ते. आम्ही दिलंय, आम्ही चौथी पार्टी आम्ही याच्यात. चर्चा करू नका तुमच्यात आम्ही चौथी पार्टी याच्यात. आता यांच्या हात इथपर्यंत यांची समजा इथपर्यंत 4 फूट यांचं ते संपलं. इथं माझं चाललं इथून 4 फूट नाही म्हणते ती. पुढे इथं टन कसा घ्यायचा मी तेवढंच म्हणते की इथं रचून घ्या एवढंच रोली. ऐका तो तुमचा अंडरस्टँडिंगचा विषय त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. इथे बांधून निश्चित नाही आमचा ऐका हे सांगतो हे बघा इथपर्यंत झालेला विषय ना यानंतर तुम्ही तुमचं करून घ्या. तुम्हाला जेवढं मंजूर तेवढं आम्ही दिलंय. इकडे ना खाली अंतरा कुठे कोणीच नाही काय 4 फूट इकडे आणि 4 फूट तिकडे आम्ही यायला तयार. हे बघ, उद्या रशी लावून तो सुद्धा 1000 राशी मी माये रचून घे. निश्चित करायचा आणि मग ते मोजणी आहे ना तुम्ही तुमची. नाही असं नाही. मला तुमचा 8 तळ्याची केस आता तो 8 तळा झालाय. बांधाची केस चालू आहे तुमची. कोणती बांधाची केस नाही चालू. चालू आहे त्यांच्याकडे. सरळ करायचा बांध सरळ कोणाला करायचे बांध पाहिजे केस चालू तुम्हाला लागायचं मला नोटीस आलं पाहिजे. नाही तुम्हाला लय अडचण आहे. तुमची आधी तुमच्या दिली लागली आता तुमची लागली ना मग तुम्हाला तुम्ही ठरवा. बरोबर आहे ना. आम्ही चौथी पार्टी तुम्हाला समजून राहिली. त्यांनी निश्चित करायचा. तसं नाही घ्या सर सर काय 5 पहिलं 5 बरोबर आहे. तिथपर्यंत अडचण ती थोडं तुम्हाला योग्य हॅलो नाही तिकडे नाही साडे पाठवले गेलो हा बरोबर
वाचा वाचून द्या काय तर गुच्छर कुठं हा बोला ना हा गडबड नाव टाका बोला आम्ही काय करून द्या आता रस्ता याला मोकळा झाला हा बरोबर झालं जातील ना रस्त्याने इथं तो काही करायचं आम्ही या सुदर्शन जाधव नाही आता आता घेऊन देऊ हा मानसिक नाही मिळेल तुम्हाला काळजी करू नका आता मी एकदा मी सांगितलंय पण नंतर चुकणार नाही गावसाहेब झालं दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? संतोष बागाजी गाडगे. आता आज तुमचा रस्ता खुला करून देणे अडथळा दूर करण्यासंदर्भात जो आदेश झाला होता त्या संदर्भात आज सर्कल आले होते. बरोबर आहे. त्यांनी अडथळा दूर करून दिलाय का? दिलाय. रस्ता मोकळा झाला. रस्ता मोकळा झाला. त्या संदर्भात तुम्ही मला बोलवलं होतं शूटिंग करण्यासंदर्भात. ते जे आपण सगळं शूटिंग केलंय त्याची बातमी करायची का? करायची ना बातमी. जरा करायची का? करायची. आता तुमचा रस्ता मोकळा झालाय तुम्ही समाधानी? समाधानी. बातमी करू? ओके.